माझे आदिवासी कोळी बांधवांनो, मी ॲडव्होकेट गणेश सोनवणे बोलतो आहे. आज मी तुमच्यासमोर एक छोटा विचार ठेवू इच्छितो. जरा नीट पहा. तो कोळी कीटक, इतका छोटा प्राणी, तरी स्वतःसाठी जाळे विणतो, स्वतः शिकार करतो आणि आपल्या कुटुंबाला पोटभर अन्न मिळवून देतो. तो कधीही दुसऱ्याच्या दयेवर जगत नाही. आपल्या परंपरेतही असेच होते. आपल्या वाल्ह्या कोळ्याने 7 रांजण भरले होते. त्याने संघर्ष केला, कठीण परिस्थितीशी सामना केला. म्हणूनच तो आठवला, तो आदर्श ठरला. पण दुर्दैव असे की संवैधानिक सेवा सवलतीचे पात्र असलेले आपण महादेव, मल्हार, ढोर, टोकरे कोळी बांधव मात्र अजूनही आशेवर जगतोय. कोणीतरी येईल, आपले हक्क मिळवून देईल, आपले अन्याय दूर करील, या खोट्या अपेक्षेत आपण स्वतःला अडकवून ठेवले आहे. बंधूंनो, इतिहास साक्ष देतो, संघर्षाशिवाय न्याय कधी मिळत नाही. आज गरज आहे ती दुसऱ्याची वाट पाहण्याची नाही, तर स्वतः उठून उभे राहण्याची. आपले हक्क आपल्यालाच मिळवायचे आहेत. संविधानाने दिलेले हक्क हे कधीच दयेने मिळालेले नाहीत, ते लढून मिळालेले आहेत. म्हणून माझ्या कोळी बांधवांनो, आज ठरवा की आपण हक्कांसाठी लढणार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार. दस्तऐवज, पुरावे आणि कायदेशीर मार्गाने हक्कांची मागणी करणार. लक्षात ठेवा, ज्यांनी संघर्ष केला त्यांचा विजय झाला. जो रडला तो हरला, पण जो लढला तो जिंकला. चला, आपणही या लढ्याला सज्ज होऊया. आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्याच इतिहासासाठी. जय संविधान, जय आदिवासी कोळी समाज.